कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्ही सारखेच आहेत असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला ज्यांच्यामुळे जाणीव होते त्याला इंद्रिय म्हणतात. आणि आपल्याला माहिती आहे आपली ही पंचकर्मेंद्रिय आहेतच. आणि त्याच्यानंतर अंतःकरणाचे 4 प्रवृत्ती असतात, त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हणतात. त्या कुठल्या आहेत? मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशा ह्या चार गोष्टी, म्हणून त्याला चतुष्टय असं म्हटलेलं आहे, अंतःकरण चतुष्टय. मग मन काय करतं की संकल्प विकल्प करणारं मन असतं की मी आता असं करेल, मी असं इकडे जाईल, मी आता तिकडे जाईल, मग तिकडे गेल्यानंतर असंच होईल का, मग मला त्रासच होईल का, म्हणजे विकल्प आला. म्हणजे संकल्प आणि विकल्प करणारं जे असतं त्याला मन असं म्हणतात. आणि मन हे मनन करतं. मनाने जेवढ्या प्रवृत्ती निर्माण केल्या त्याच्यावर लक्ष ठेवून त्यांचे येणे आणि जाणे यांच्या अनुसंधान जे पाहते त्याला चित्त असे म्हणतात. चित्त. आणि चित्त काय करतं? चिंतन करतं. एखाद्या गोष्टीचं चिंतन आपण सतत करत असतो, ते आपल्या चित्ताचं काम असतं. आपण बऱ्याच वेळा साधारण चित्त आणि मन एकाच अर्थाने वापरतो, परंतु इथे यांनी त्याचे वेगवेगळे सूक्ष्म फरक सांगितलेले आहेत. आणि बुद्धी कशाला म्हणतात? तर दोन्हीपैकी एक निश्चित, काय असेल ते स्वीकारायचं, जे वाईट असेल ते टाकायचं, जे चांगलं असेल ते घ्यायचं, त्याला बुद्धी असं म्हणतात. ज्याच्यामुळे आपल्याला हे कळतं की काय घ्यायचं काय नाही, त्याला बुद्धी असं म्हणतात. आणि ज्याच्यामुळे काही कर्म करायला देह प्रवृत्त होतो त्याला अहंकार म्हणतात. आणि मग तो जास्तीत जास्त स्वकेंद्रित न ठेवता तो व्यापक करायचा, असा हा मुद्दा आहे इथे. म्हणजे नित्य संन्यासी हा कसा असतो म्हणे की हा या अंतःकरण चतुष्टयाच्या पलीकडे गेलेला असतो. म्हणजे आपल्यासाठी ह्या 4 गोष्टी सांगितल्या, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. या 4ही गोष्टींमुळे आपण एखादी गोष्ट ठरवत असतो, एखादं कर्म करत असतो. पण हा जो नित्य संन्यासी असतो, ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टीनं कांक्षती, तो कशाचीही अपेक्षाही करत नाही आणि कशाचा द्वेषही करत नाही. त्यामुळे त्याची कल्पना कशी झालेली असते? अतिशय व्यापक झालेली असते. आणि तो मन, बुद्धी, चित्त, अहंकार जिंकलेले असतात त्यांनी, आणि तो त्याच्याही पलीकडे गेलेला असतो. म्हणजे याच्यासाठी त्यांनी विवेकानंदांचं उदाहरण दिलं इथे, की विवेकानंद अमेरिकेला गेले होते आणि त्यांची कीर्ती सगळीकडे दुमदुमली होती. मला हे पण नेहमी आश्चर्य वाटतं बरं का, की विवेकानंदांच्या खिशामध्ये एक सुद्धा पैसा नव्हता जेव्हा ते परदेशात जायला निघाले. परंतु भगवंताची इच्छा होती की त्यांनी परदेशात जाऊन हे आपलं धर्माचं कार्य करावं, धर्मप्रतिष्ठापना आणि धर्माचा प्रसार करावा, आणि ते कार्य त्यांच्याकडून व्हायचं होतं. म्हणून त्यांना मदत मिळत गेली, ते पुढे गेले, आणि त्यांच्या त्या चरित्रामध्ये इतकं आपल्या अंगावर काटे येईल असे सगळे प्रसंग आहेत की असे ते की. आणि कुठलं ते संग्रह तर ते करतच नव्हते की कुठला पैसा आता मला उपयोगी येईल आणि म्हणून मी ठेवतोय जवळ आणि हा मला आता प्रवासाला उपयोग येईल असा ते मुळीच विचार करत नव्हते. त्यांचे आपोआप काम होऊन जायचं, ते पुढे पुढे जायचे. आणि त्याच्यामध्ये त्यांना भरपूर अडचणी पण आलेल्या आहेत, परंतु केवळ भगवंतावर श्रद्धा आणि भगवंतावर विश्वास, आणि मी हे माझ्यासाठी काहीच करत नाहीये, तर हे तो माझ्याकडून करून घेतोय, अशी त्यांची ती व्यापक भावना. आणि त्याच्यामुळे ते कसे पुढे गेलेले आहे ना, आज एवढं मोठं आदर्श उदाहरण त्यांनी आपल्या पुढे हे ठेवलेलं आहे. विवेकानंद, नित्य संन्यासाचं उदाहरण म्हणजे विवेकानंद होते. तर म्हणे ते परदेशात गेलेले असताना एक रॉकफेलर नावाचा एक कोट्याधीश होता अमेरिकेतला, आणि तो त्यांना भेटायला आला. आणि त्याच्याकडे भरपूर पैसा होता, आणि त्याला काय वाटलं की आता विवेकानंदांना माझी कीर्ती माहिती असेल आणि ते माझा आता उदो करतील, माझं स्वागत करतील, कारण माझ्याकडे एवढा पैसा आहे, अशा विचारानेच तो त्यांच्याकडे गेला. आणि गेला तर विवेकानंद आपल्याला आसन देतील, या म्हणतील असं त्याला वाटलं. पण स्वामीजी इतके एकाग्रपणे काहीतरी लिहित बसले होते, आणि ते त्यांच्या खोलीमध्ये त्यांचं लक्ष सुद्धा गेलं नाही की कोणी आलंय किंवा काय, अजिबात नाही. की मन, बुद्धी, चित्त, अहंकाराच्या पलीकडे गेलेलं व्यक्तिमत्व कसं असतं ते म्हणजे हे विवेकानंद होते. आणि मग हा रॉकफेलर तिथे गेला, आणि त्याला इतका राग आला की त्याला असं वाटलं की सगळी अमेरिका मला लावून नमस्कार करते, माझ्या एवढे पुढे पुढे सगळेजण करतात, माझ्याकडे एवढा पैसा आहे, आणि ह्या विवेकानंदांनी माझ्याकडे बघितलंच नाही. त्याला खूप राग येतो,
आणि तो काहीच त्यांना त्यांच्याशी बोलत नाही, काही नाही, आणि तिथून निघून जातो तो तिथून. आणि यांचं लक्ष, तो आला तरी यांचं लक्ष नव्हतं, तो गेला तरी यांचं लक्ष नव्हतं. म्हणजे अंतःकरण चतुष्टयाच्या पलीकडे गेलेलं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. संकल्प विकल्प त्यांचे मोडलेले होते. चित्ताच्या प्रवृत्ती त्यांच्या थांबलेल्या होत्या. अहंकाराचे स्फुरणही त्यांच्याकडे नव्हते. जे काही करायचं ते लोककल्याणाची भावना ठेवून करायचं, अशी त्यांची बुद्धी होती. म्हणजे त्यांची बुद्धी कशी होती? बहुशाखा बुद्धी राहिलेली नव्हती. त्यांची बुद्धी व्यवसायात्मिका, निश्चयात्मिका बुद्धी, की जी एकल्या एक परमेश्वराला जाणते. एकला एक परमेश्वर तू आहे असं जी बुद्धी जाणते, त्या बुद्धीला निश्चयात्मिका बुद्धी असे म्हणतात. आणि तशी बुद्धी त्यांची झालेली होती. हा रॉक फेलर जो होता, 5 मिनिटं तिथे थांबला, त्याला इतका संताप झाला आणि तो तसाच तिथून निघून गेला. परंतु स्वामीजींना मनाची एकाग्रता अशी काही साधली होती की त्यांना काहीच कळलं नाही. पण एकदा जर्मनीचे पॉल डायसन म्हणून पण त्यांच्या खोलीत आले होते म्हणे. आता ते थोड्या वेगळ्या वृत्तीचे होते. ते पण थोडा वेळ तिथे उभे राहिले आणि तासभर स्वामीजी ग्रंथ वाचत होते. स्वामीजींचं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही. परंतु हे पॉल डायसन जे होते, यांनी हळूच स्वामीजींच्या खांद्याला स्पर्श केला. आणि त्यावेळी स्वामी म्हणे भानावर आले आणि म्हणाले की आपण केव्हा आलात? म्हणजे त्यांना काही कोणाचा अपमान करायचा नव्हता. अतिशय व्यापक असं व्यक्तिमत्व होतं ते. खरंच त्यांचं लक्ष नव्हतं. पण इथे त्यांनी खांद्यावर हात ठेवल्याबरोबर ते म्हणाले आपण केव्हा आलात? आणि त्यावेळी पॉल डायसन म्हणाले 40-45 मिनिटे झाले मी आलो म्हणून. आणि मग ते त्यांच्याशी व्यवस्थित त्यांचा वार्तालाप झाला. म्हणजे हे एक उदाहरण. आणि त्या रॉक फेलर जो होता तो कसा संतापून फणफणत बाहेर निघून गेला. आणि असा तो 2-4 वेळा आला. आणि एकदा तर त्यांनी काय केलं म्हणे की चेक लिहून आणला. त्यांनी भल्या मोठ्या रकमेचा चेक लिहून आणला आणि तो फेकला असा स्वामीजींकडे. आणि म्हणाला की तुम्हाला हेच हवं होतं ना, म्हणून तुम्ही माझ्याकडे बघत नव्हते, माझ्याकडे लक्ष देत नव्हते. आणि ते बघून स्वामीजींना इतकं आश्चर्य वाटलं. त्यांनी तो असा कागदाचा तुकडा असतो फेकावा बाजूला, तसा तो चेक बाजूला सरकवून दिला आणि म्हणाले ते मला याची काहीच गरज नाही आहे म्हणे. तुम्हाला का असं वाटलं की मला हे हवं आहे म्हणून? मला याची काहीच गरज नाही आहे. आणि हे ऐकलं मात्र त्याला, त्या रॉक फेलरला अतिशय धक्का बसला की आपल्याकडे एवढा पैसा आहे आणि लोक माझी हाजी करतात मी माझ्याकडून पैसा घेण्यासाठी म्हणून, आणि मी एवढा यांना देतोय तरी हे घेत नाही. म्हणजे काहीतरी त्याला तिथे चरकलं त्याच्या मनामध्ये की हे व्यक्तिमत्व काही साधं सुधं नाही आहे. आणि मग नंतर तो थोडा नरमला. आणि मग स्वामीजी म्हणाले ठीक आहे, एका अटीवर मी हा तुमचा चेक घेईल म्हणे. तुम्हाला काय वाटतंय की मी तुमचे आभार मानावे? तर म्हणे मी तुमचे आभार अजिबात मानणार नाही, तर तुम्हीच माझे आभार माना की तुमचं मी एवढं मोठं ओझं कमी केलं. म्हणजे तेव्हा त्याला कळलं की अरे या महात्म्याची काय उंची आहे, हे त्याला कळलं. आणि असे म्हणजे हे नित्य संन्यासाचं उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद होते. आणि मी आणि माझे यांची आठवणच त्यांचं अंतःकरण विसरलेलं होतं. म्हणजे मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर, असं माऊलींनी म्हटलेलं आहे. म्हणजे असं हे नित्य संन्यासी म्हणजे कोण असतो, कसा असतो, हे आपल्याला या उदाहरणावरून त्यांनी सांगितलं आहे. पण हा मार्ग फार कठीण आहे. संन्यासाचा मार्ग म्हणजे ज्ञानमार्गच आहे. अतिशय कठीण आहे. जिथे ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही त्रिपुटी मावळते तिथे आत्मदर्शन आहे. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, असं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. म्हणजे त्या त्रिपुटी सांडून गेली की आत्मदर्शन होते. असा ज्ञानात्मक विश्वात्मक भाव झाला की तो ज्ञानी अवघ्या विश्वाला आलिंगन देतो. म्हणजे संतांचे भाव असे होतात, असेच आचार्यांचे भाव होतात. आणि म्हणून मग त्यांनी संतांची उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. ही आपल्याला कळण्यासारखी उदाहरणं आहेत की भाव व्यापक होणं म्हणजे काय, नित्य संन्यासी कसा असतो. तर आपले नामदेव महाराज की सर्वाभूती एकच भाव झालेला होता त्यांचा. आणि त्यामुळे एकदा ते तूप रोटी खात असताना एक कुत्रं आलं आणि त्या कुत्र्याने त्यांची भाकरी पळवली. तेव्हा हे आपले नामदेव महाराज त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले म्हणे
की अरे पांडुरंगा तुझं पोट दुखेल, तू हे तूप लावून भाकरी खा, असं सांगितलं म्हणे. म्हणजे सगळीकडे कसा त्यांना जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत असं दिसत होतं नामदेव महाराजांना. किंवा आपले एकनाथ महाराज आहे, एवढं प्रयत्नपूर्वक त्यांनी काशीहून कावड आणली होती आणि रामेश्वरला चालले होते, परंतु तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात त्यांनी ती पाणी घातलेलं आहे, की तो उन्हामध्ये तडफडत होता, वैशाखाचं ऊन होतं आणि त्या तळमळत होता, त्याला पाण्याची गरज होती आणि कुठेही अस्पृश्य भाव त्यांच्या मनात आला नाही आणि त्या गाढवाला त्यांनी पाणी पाजलेलं आहे. म्हणजे हा खरा नित्य संन्यासी असतो आणि हाच खरा ज्ञानी पण असतो आणि हा सर्वांच्या केव्हाच अतीत होऊन गेलेला असतो. छान सांगितलं त्यांनी. आणि हे सगळं वाचताना खरंच आपलं अंतःकरण भरून येतं आणि आपल्या देशामध्ये असे सगळे थोर थोर महापुरुष होऊन गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्या चरणावर आपण डोकं ठेवावं असं आपल्याला खरंच वाटायला लागतं. अशीच एक कथा सांगतात, ती पवहारी बाबांची कथा सांगतात, की एक पवहारी बाबा होते आणि ते एका गुहेमध्ये राहायचे म्हणे. आणि त्या गुहेमध्ये एक चोर घुसला. आता हे बाबाजी जे होते हे एकटेच राहायचे आणि त्यांच्याजवळ एक गाठोडं होतं. आता त्या गाठोड्यामध्ये काय असेल, 4 कपडे होते, भगवी वस्त्रे होती, 2 भाष्ये होती, एक गीता भाष्य होतं, एक ब्रह्मसूत्र भाष्य होतं. आणि ते काय करायचे, बाकी काही संग्रह त्यांचा नव्हता. आणि ते काय करायचे की ते आंघोळ वगैरे झाली, नदीवर स्नान करून आले की ते गाठोडं उघडायचे आणि त्याच्यातलं त्यांचं ते मनन करायचे, अध्ययन करायचे, असा त्यांचा तो क्रम होता. आणि त्यांच्या खोलीत मात्र ते कोणाला येऊ द्यायचे नाही. त्यांची झोपडी होती तिथे ते येऊ द्यायचे नाही कोणाला. तर ह्या चोराला काय वाटलं की या गाठोड्यामध्ये काहीतरी डबोलं यांनी ठेवलेलं आहे आणि म्हणून हे खोलीत कोणाला येऊ देत नाही. आणि म्हणून मग तो असं त्यांच्यावर पहारा ठेवतो, पाळत ठेवतो आणि आपण आता हे उचलून घेऊन जायचं गाठोडं. म्हणून एका रात्री त्यांच्या खोलीमध्ये तो घुसतो आणि त्यावेळी हे पवहारी बाबा एकदम धडधाकट असे व्यायाम करणारे असतात एकदम. तर त्यांना जाग येते की काय बरं आवाज येतोय म्हणून. तर हा चोर घाबरतो आणि ते गाठोडं तिथेच टाकून पळायला लागतो. तर हे जागे होतात पवहारी बाबा आणि ते गाठोडं उचलतात आणि त्याच्या पाठीमागे धावतात. आता हा चोर पुढे, बाबा मागे, तो चोर पुढे, हा बाबा मागे. मग त्या चोराला काही कळत नाही की बाबा माझ्या मागे का धावतात ते. बरं, मला मारायला धावत असतील तर त्यांच्या हातात गाठोडं पण दिसतंय. त्याला काही केल्या कळत नाही. शेवटी ते बाबा त्याला पकडतात चोराला आणि म्हणतात, अरे बाबा, तो माफी मागतो, म्हणतो माफ करा, मी चोरी करायला आलो होतो पण मला काही नको आहे तुमच्याकडून. तर ते बाबा म्हणतात की अरे बाबा, तू आला ना, चांगलं केलं, माझ्यावर उपकारच करतोय तू, कारण मी नित्य संन्यासी आहे, मी काही संग्रह करायलाच नाही पाहिजे. हे गाठोडं आहे ना, हे सुद्धा तू घेऊन जा म्हणे. तेवढं एक माझ्याकडे होतं आणि मी ते मनन चिंतन करायचो, तर सगळं माझ्या आतमध्येच आहे, मी करेल म्हणे, तू हे पण घेऊन जा. आणि मग तेव्हा त्याला कळतं की यांची काय योग्यता आहे म्हणून. अंगावरची वस्त्रे सुद्धा ते म्हणतात घेऊन जा, ही पण घेऊन जा, मला काहीच नको. म्हणजे खरा नित्य संन्यासी आणि खरा निर्द्वंद्वी मनुष्य कसा असतो ते त्यांनी आपल्याला या श्लोकात जे सांगितलंय. ज्ञेयस्य नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. असा हा नित्य संन्यासी असतो, असा हा निर्द्वंद्व झालेला मनुष्य असतो. म्हणजे ज्याला सुख दुःख मान अपमान सगळं काही सारखंच असतं. आणि नित्य संन्यासाची अजूनही 3 लक्षणं त्यांनी सांगितली आहेत की अप्रिय आणि दुःखकर कर्माबद्दल त्याला द्वेष वाटत नाही. आपल्याला नाही का, एखादी वाईट गोष्ट घडली तर आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला त्या गोष्टीचा द्वेष वाटतो. न द्वेष्टी न कांक्षती, म्हणजे अप्रिय वा दुःखकर कर्माबद्दल त्याला द्वेष वाटत नाही. कर्मफलाची तो कधीही अपेक्षा ठेवत नाही. न कांक्षती, आणि तो निर्द्वंद्वावस्था धारण करतो. निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते, असा हा नित्य संन्यासी असतो. म्हणजे भगवंताला आपल्याला काय सांगायचं आहे की सांख्ययोग किंवा ज्ञानयोग, संन्यास, हे सर्व शब्द भगवंतांनी गीतेमध्ये समान अर्थाने वापरलेले आहेत.
म्हणजे 2 ते 5 या अध्यायामध्ये योग हा शब्द कर्मयोग म्हणून सांगितला आहे आणि या दोन्हीमध्ये तत्वतः भेद नाही. कर्मयोग, जो कर्मयोगी तोच संन्यासी, तोच ज्ञानी, तोच उत्तम भक्त, तोच पुढे गुणातीत होईल, तोच पुढे पुरुषोत्तम होईल. म्हणजे गीतेमध्ये जी म्हणून व्यक्तिमत्व आलेली आहे, दुसऱ्या अध्यायापासून आपण पाहतोय, दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञा आला होता. तो स्थितप्रज्ञा, जी स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत तीच थोड्याफार फरकाने कर्मयोग्याची लक्षणं आहेत, तीच थोड्याफार फरकाने ज्ञानीपुरुषाची लक्षणं आहेत, तीच इथे आता या नित्य संन्यासाची लक्षणं आहेत. म्हणजे गीतेमध्ये जी व्यक्तिमत्व सांगितलेली आहेत, म्हणजे गीतेमध्ये भगवंतांनी फक्त आपल्याला कसं वागायचं तेवढंच नाही सांगितलं, उपदेशच नाही केला, तर तसं वागलेल्या मनुष्यांची उदाहरणं पण आपल्याला उदाहरणं आपल्या पुढे ठेवली आहेत की हे बघा, तुम्हाला वाटतंय का असं कोणी वागू शकतं की नाही, हे बघा हे असे वागलेले आहेत. जसे विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, अनेक महापुरुष आपल्या या देशामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यांची सगळी उदाहरणं या ठिकाणी आपल्याला भगवंतांनी दिलेली आहेत. आता त्याच्या पुढे 4था श्लोक येतो. सांख्ययोगौ पृथक बाला प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थितः सम्यक उभयोर्विंदते फलम. म्हणजे संन्यास आणि निष्काम कर्मयोग यांना मूर्ख लोक, म्हणजे बाला म्हटलं ना, सांख्ययोगौ पृथक बाला, म्हणजे जे अज्ञानी लोक असतात, जे काही न समजणारे लोक असतात, असे लोकांना काय वाटतं की संन्यासाचं फळ आणि निष्काम कर्मयोगाचं फळ वेगवेगळं असतं. परंतु विद्वान लोक मात्र असं म्हणत नाहीत. तर त्यांना माहिती असतं की या दोहोंपैकी एकाचे ठिकाणीही योग्य रीतीने स्थित झालेला पुरुष दोहोचेही फळ ते मिळवतो, जे परमात्म्याची प्राप्ती. परमात्म्याची प्राप्ती हे या कुठल्याही योगाचं आचरण केलं, कर्मयोग स्वीकारला तुम्ही, ज्ञानयोग स्वीकारला, भक्तियोगाने गेलात, तरीसुद्धा या सगळ्याचं फळ हे एकच आहे आणि ते म्हणजे परमेश्वराची प्राप्ती किंवा मोक्षप्राप्ती. शंकराचार्यांनी म्हटलेलंच आहे की अगदी करतल भिक्षा तरुतल वास, असा सुद्धा एखादी संन्यासी असेल की हातावर भिक्षा घेत असेल, झाडाखाली राहत असेल, तरीसुद्धा अंतःकरणाचा आशापास मात्र त्याचा कमी झालेला नसतो. म्हणजे त्याला काही संन्यासी म्हणता येत नाही. संन्यास मार्ग हा अतिशय अवघड आहे, ज्ञानमार्ग हा काही सोपा नाही आहे. हे परत परत भगवंत सांगतात आहे आपल्याला. परंतु हे दोन्हींचं फळ मात्र एक आहे. अवघड आहे, पण कर्म आणि ज्ञान हे मोक्षाचे 2 मार्ग आहे आणि त्यातल्या त्यात कर्मयोगो विशिष्यते. हे मागच्या श्लोकात पाहिलं की कर्मयोग हा मात्र अतिशय श्रेयस्कर आहे. तो पण काही सोपा नाही आहे, पण विशिष्यते, विशेष आहे. आणि आपण सगळे कर्म करणारे असतो. नाही कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत. आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. त्यामुळे आपण कर्मयोग हा आचरला पाहिजे. म्हणजे ते सांगतात की सांख्य म्हणजे काय, संन्यास योग आणि कर्मयोग भिन्न भिन्न फल देणारे आहेत असे अज्ञ बोलतात. म्हणजे पृथक बाला म्हटले ना, सांख्ययोग पृथक बाला प्रवदन्ति न पंडिताः, असं अज्ञ लोक बोलतात, पण ज्ञानी लोक मात्र असं म्हणत नाहीत. तर दोन्ही मार्गांपैकी एकाचे जरी योग्य अनुष्ठान केले तरी ते करणाऱ्याला दोहोचेही फल एकच मोक्ष असे मिळते, असे भगवंतांनी सांगितलेले आहे. म्हणजे ज्ञानमार्ग कठीण जरी असला तरी ज्ञानमार्गाने जाणारा माणूस हा चित्तत्वाशी जाऊन पोहोचतो असे नव्हे. अनासक्त कर्मयोग आचरणारा सुद्धा मार्ग वेगळा असेल, पण अंती त्या चित्तत्वापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे केवळ ज्ञानमार्गाने जाणाराच फक्त तिथपर्यंत जाऊन पोहोचेल असं काही सांगता येत नाही. त्याच्या मनातले आशापाश गेले पाहिजे. जरी संन्यास स्वीकारलेला आहे, संन्यास मार्ग ज्ञानमार्ग आचरलेला आहे, पण मनातले जर मळच गेला नसेल, तुमच्या आकांक्षा गेली नसेल, निर्द्वंद्व स्थिती झालेली नसेल, तर त्या नित्य संन्यासी सुद्धा तिथपर्यंत पोहोचणार नाही. परंतु जो कर्मयोगी आहे त्यांनी जर अनासक्त कर्म केलं
तर तो मात्र अंती त्या चित्तत्वापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणजे सांख्ययोग आणि कर्मयोग हे वेगळे आहेत असे मूर्ख लोक म्हणतात. वस्तुतः दोन्ही मार्गाचे फळ एकच म्हणजे मोक्ष आहे. पंडित मात्र हे जाणतात असं त्यांनी आपल्याला सांगितलंय. म्हणजे माणसाचं वय जरी वाढलं तरी बुद्धी वयाबरोबर तेवढी सक्षम होत नाही, तेवढी पक्व झालेली नाही. म्हणजे पक्व झाली की ती सुटते. तोडावी लागत नाही. म्हणजे आता बरोबर आहे, आपण 50च्या पुढे गेलो की आपल्याला हळूहळू आपण सगळे भोग भोगलेले असतात, आपल्याला सगळं माहिती असतं आणि मग हळूहळू आपल्याला त्या सगळ्या गोष्टींमधून आपोआप आपलं मन सुटायला लागतं. म्हणजे सुटलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे की फळ जसे सुटते, फांदीवरून पक्व झाले की तशी आपली बुद्धी पक्व झाली पाहिजे आणि आपल्या वासना आपोआप कमी झाल्या पाहिजे. म्हणजे त्या अशा तोडून टाकल्या नाही पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट मला मिळाली नाही तर मला अतिशय वाईट वाटत होतं लहानपणी, पण आता मला तसं वाटत नाही. तर अशी वृत्ती आपोआपच आपली झाली पाहिजे. म्हणजे कामना तोडायच्या नसतात, हळूहळू बुद्धी पक्व करून, प्रज्ञा पक्व करून त्यांना सोडावे लागते. कामनारूपी झाडापासून त्यांना अलग करावे लागते. मग ते सांगतात की अहो, साधा चहा जरी म्हणे आपल्याला वेळेवर मिळाला नाही तर माणसे किती चिडचिड करतात. माझं डोकंच दुखतंय बाई, 4 वाजले तरी चहा मिळाला नाही असं एखादी सासू म्हणेल किंवा आपणही म्हणू. तर मग थांबा थांबा, कुठे प्रवासात आपण असलो की थांबा थांबा, हॉटेल दिसतंय का बघा, आपण चहा पिऊ. म्हणजे हे सगळे इंद्रियांचे दास झालेले असतो आपण आणि हे सगळं हळूहळू कमी व्हायला पाहिजे. की आपल्याला चहा मिळो न मिळो आपल्याला काहीही त्याची आठवणसुद्धा यायला नाही पाहिजे. असं आपल्याला म्हणजे मला जे काही मिळतं आहे ना ते त्याच्यापेक्षा चांगलं मिळतं आहे, त्याच्यापेक्षा आनंद देणारी एखादी गोष्ट आहे. आता मलासुद्धा 3-3:30 वाजता चहा घेण्याची किंवा कॉफी घेण्याची सवय आहे. परंतु आम्ही जेव्हा टाकळीला जात होतो ना तेव्हा आम्ही पटकन निघायचो घरातून, जेवण झालं की लगेच निघायचं. कसला चहा कसला काय, आठवणही यायची नाही आम्हाला की चहा घेतला नाही आपण म्हणून. आणि नंतर आठवायचं की अरे खरंच आपण आज दुपारी चहा घेतलाच नाही. म्हणजे अशी स्थिती आपोआपच व्हायला पाहिजे. आणि मग हे ते सांख्ययोग आणि कर्मयोग हे वेगवेगळे आहेत असं हेच ते पुन्हा पुन्हा त्यांनी सांगितलं आहे की पंडित लोक असं समजत नाहीत आणि अज्ञ लोक मात्र असं समजतात की हे वेगवेगळं आहे. म्हणजे इंद्रियांचे दास होता कामा नये, तर आपण त्या इंद्रियांवर विजय मिळवला पाहिजे. म्हणजे हे चहाचं उदाहरण अतिशय सोपं आपल्याला कळेल म्हणून त्यांनी आपल्याला हे सांगितले आहे की तिथून तरी आपल्याला आपली उन्नती तेवढी तरी निदान व्हायला पाहिजे. म्हणजे कर्म ज्ञानात पालटावे, आपलं हे कर्म जे आहे ते ज्ञानात पालटावं म्हणून काय झालं पाहिजे तर चित्तशुद्धी झाली पाहिजे. चित्तशुद्धी काय अशी आपोआप होणार नाही, तर त्याच्यासाठी संत संग लागतो, त्याच्यासाठी विशिष्ट साधना लागते आणि ती सगळी करता करता हळूहळू आपली चित्तशुद्धी होते आणि मग त्या चित्तशुद्धीच्याच पायरी करून आपण पुढे पुढे जाऊ शकतो. आणि मग कुठला तरी एक योग आपण आचरू शकतो. कर्मयोग आहे, भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे. आणि हेच भगवंताला आपल्याला इथे सांगायचं आहे की कर्म निष्काम करणे हा संन्यास होय आणि अशी कर्मे आचरणारा तोच खरा संन्यासी होय. म्हणजे सांगितलं काय की शेवटी कर्मयोग आणि नित्य संन्यासी हे कसे सारखेच आहेत आणि या दोन्ही मार्गाचं अनुसरण केल्यानंतर फळ मात्र एकच मिळतं. कुठल्याही एका मार्गाचं अनुसरण केलं तरीसुद्धा त्या दोन्हीचं मार्ग जरी वेगवेगळे वरून वरून दिसत असले तरीसुद्धा आतमध्ये मात्र ते सारखेच आहेत. असं हे भगवंतानी आपल्याला सांगितलेलं आहे 5व्या अध्यायातून. आता 5वा श्लोक काय आहे? यत्सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकं सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. म्हणजे ज्ञानयोग्यांकडून जे परमधान मिळवले जाते, यत्सांख्यै प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते, आणि निष्काम कर्मयोग्यांकडून देखील तेच मिळवले जाते. म्हणून जो पुरुष ज्ञानयोगाला आणि निष्काम कर्मयोगाला
फलरूपाने एक पाहतो तोच यथार्थ पाहतो. म्हणजे या श्लोकामध्ये वेगळं काहीच सांगितलेलं नाही, जे वरती सांगितलेलं आहे तेच सांगितलेलं आहे, फक्त थोडीशी त्यांनी भाषा वेगळी वापरलेली आहे की यः पश्यति स पश्यति. पश्यति म्हणजे पाहणे, की जो खरा पाहतो. कोण खरा पाहतो? तर जो हे जाणतो की कर्मयोग आणि ज्ञानयोग हे दोन्ही कसे एकच आहेत आणि दोन्हीपासून मिळणारं फळ कसं एकच आहे, असं जो पाहतो तोच खरं पाहतो असं त्यांनी सांगितलं. यः पश्यति स पश्यति एकम सांख्यंच योगंच. सांख्य म्हणजे ज्ञान आणि योग म्हणजे कर्मयोग. म्हणजे हे दोन्हीही कसे सारखेच आहेत असं जो पाहतो, म्हणजे असं जो समजतो तो खरं खरं पाहतो असं त्यांना आपल्याला या 5व्या श्लोकातून सांगायचं आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून शुकाचार्यांचं उदाहरण दिलं आहे त्यांनी आपल्याला, की संन्यासाचे आदर्श उदाहरण म्हणजे शुकाचार्य आणि निष्काम कर्मयोगाचे आदर्श उदाहरण म्हणजे राजा जनक. आणि या दोघांनीही वेगवेगळ्या मार्गांनी जाऊन अंतिम पुरुषार्थ जो मोक्ष तोच मिळवला. म्हणजे हे जे शुकाचार्य होते हे नित्य संन्यासी होते, की ब्रह्मचारी होते लहानपणापासून. आणि हे जे जनक राजा जो होता हा राजा होता, हा गृहस्थाश्रमी होता. म्हणजे जनक राजाने जो आचरला तो निष्काम कर्मयोग आचरला आणि शुकाचार्यांनी आचरला तो सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोगाचं आचरण केलेलं आहे. पण तरीसुद्धा दोघंही जण एकाच मोक्षाचे अधिकारी झालेले आहेत. म्हणजे जे वरच्या श्लोकात आपल्याला सांगितलं त्याचंच उदाहरण त्यांनी आपल्याला या 5व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. मग हे शुकाचार्यांचं चरित्र आपण पुढच्या वेळेस बघू. शुकाचार्यांचं उदाहरण देऊन त्यांनी आपल्याला इथे छान समजावून सांगितलं आहे. अशी ही गीता आहे. अतिशय छान आहे गीता. गीता सुगीता कर्तव्या किमन्नय शास्त्र विस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मुखपद्माद्विनिसृता. भारतामृत सर्वस्वं विष्णोर्वक्त्राद्विनिसृतं गीता गंगोदकं पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. पुनर्जन्म मिळत नाही. म्हणजे आपण जेव्हा आपल्या शरीराला स्वच्छता करण्यासाठी म्हणून रोज स्नान करतो, तसं आपल्या मनाचा मळ निघावा म्हणून आपण रोज या गीतेचं पठण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि रोज ही गीता म्हटली पाहिजे. अशी ही सुंदर गीता आहे. तर आता हे 5वा अध्याय आपल्याला इथपर्यंत आता मी थांबते. आता पुढच्या वेळेस आपण या 5व्या अध्यायातला 5वा श्लोक बघूया. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करते आणि आपणा सर्वांना नमस्कार करून या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत् श्री कृष्णार्पणमस्तु.